नमस्कार सर्व किचन रेसिपीमध्ये मी कविता तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत एक नवीन आणि छान अशी रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जर माझी रेसिपी बघायला आवडत असेल तर व्हिडिओला एक छोटासा लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। सोबतच साइडचे जे बेल आयकॉन आहे यालाही प्रेस करा। यामुळे काय होईल की ज्या छान छान रेसिपी मी अपलोड करत असते त्या सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर हा कोबीचा अतिशय चविष्ट आणि पौष्टिक असा नाश्ता बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक मोठ्या आकाराची वाटी भरून कापलेला कोबी घेतलेला आहे। तर बघा अशा प्रकारे कोबीला मी एका मिक्सिंग बाउलमध्ये टाकून घेतलेले आहे। शक्यतो कोबीचा हा नाश्ता बनवताना कोबीला मोठ्या आकारामध्ये कापायचे आहे। सोबतच हे कोबीचे कटलेट किंवा ज्याला आपण वडे म्हणतो ते अधिकच छान असे चविष्ट आणि कुरकुरीत व्हावे याकरता एक मोठ्या आकाराचा कांदा देखील मी अशा प्रकारे कापून टाकलेला आहे। 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि सोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ। आणि बघा संपूर्ण भाज्या टाकून झाल्या की यानंतरनं आपण हा नाश्ता अधिकच छान असा चटपटीत व्हावा याकरता यामध्ये काही मसाले टाकून घेऊ। मसाल्यांमध्ये मी अर्धा चमचा लाल मिरचीची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाऊण चमचा हळद, सोबतच अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला यालाही टाकून घेऊ। यानंतरनं हे कोबीचे वडे अधिकच छान असे कुरकुरीत व्हावे याकरता एक मोठा चमचा इतकं मी सफेद तीळ यामध्ये टाकलेले आहे। तीळ या ठिकाणी पूर्णतः ऑप्शनल आहे, तुम्ही हवं तर स्किप देखील करू शकता। सुरुवातीला संपूर्ण मसाल्यांना आपण या कोबीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा अशा प्रकारे कोबीसोबत संपूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे आहे। सुरुवातीला ताबडतोब यामध्ये मीठ टाकलेले नव्हते, आता आपण यामध्ये 1 चमचा इतकं मीठ टाकून घेऊ। मीठ टाकल्यामुळे काय होते की कोबीला ताबडतोब पाणी सुटते, त्यामुळे अशा प्रकारे मसाले अगोदर मिक्स करून घेतलेले आहे आणि नंतर यामध्ये मी मीठ टाकलेले आहे। मिठाला देखील आपण या कोबीसोबत चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। संपूर्ण मीठ आणि मसाले कोबीमध्ये छानपणे मिक्स करून झाले की हळूहळू कोबीला या ठिकाणी पाणी सुटण्यास सुरुवात होते आणि यानंतरच आपण यामध्ये बाइंडिंग वगैरे टाकायची आहे। थोड्याच वेळात तुम्ही बघू शकता कोबी या ठिकाणी हलकासा ओलसर झाल्याचे तुम्हाला दिसत असेल। तर या स्टेपला आपण यामध्ये बाइंडिंग टाकून घेऊ। तर बाइंडिंगसाठी या ठिकाणी मी साधारणतः 4 चमचे इतकं बेसन टाकत आहे। तर बघा अशा प्रकारे पोहे खाण्याच्या चमच्याने मोजून साधारणतः 4 चमचे इतका मी बेसनाचा वापर केला आहे। यानंतरनं हे वडे अधिकच छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत व्हावे याकरता 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। म्हणजे ज्या चमच्याने आपण बेसन मोजलेले आहे सेम त्याच चमच्याने मी 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तांदळाच्या पिठामुळे काय होते की वडे छानपणे क्रिस्पी होतात, शिवाय तेलामध्ये टाकल्यानंतर जास्त तेल पीत नाही किंवा तेलकट होत नाही। तुमच्याकडे जर तांदळाचे पीठ नसेल तर हवं तर तुम्ही रवा किंवा पोहे मिक्सरला बारीक करून देखील यामध्ये टाकू शकता। आणि बघा अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला पाणी वगैरे न टाकता बेसन आणि तांदळाच्या पिठाला या कोबीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे। गरज पडल्यास साधारणतः 2 ते 3 चमचे इतकं आपण यामध्ये पाणी टाकू शकतो। तर बघा अशा प्रकारे साधारणतः 3 ते 4 चमचे इतकं मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे। कोबीवरती तांदळाचे पीठ आणि बेसनाची कोटिंग हलकीशी लागली जाईल इतपतच आपल्याला यामध्ये बेसन आणि तांदळाचे पीठ टाकायचे आहे। जसं की या ठिकाणी 1 वाटी कापलेल्या कोबी करता मी साधारणतः 4 चमचे बेसन आणि 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। तुम्ही हवं तर कोबीच्या प्रमाणानुसार पिठाचे प्रमाण मागे पुढे करू शकता। जवळपास 2 मिनिटं झाले आहेत आणि तुम्हाला दिसतच असेल की हे मिश्रण अगदी छान असं डोप फॉर्ममध्ये आलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल की हलकीशी कोटिंग देखील या कोबीवरती लागलेली आहे। तर यापेक्षा आपल्याला यामध्ये पीठ वगैरे जास्त अजिबात घालायचं नाही। तर ताबडतोब आपण हाताला तेल किंवा पाणी लावण्याचा नाश्ता बनवण्यास सुरुवात करूया। तर अशा प्रकारे मी सुरुवातीला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, जेणेकरून हे मिश्रण हाताला अजिबात चिटकणार नाही। तर अशा प्रकारे थोडंसं मिश्रण घेऊन आपण याला कटलेटचा आकार देऊया। तुम्ही हवं तर तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये हा नाश्ता बनवू शकता, परंतु अशा प्रकारे अगदी पातळसर याचे मी कटलेट बनवून घेत आहे। म्हणजे ज्या पद्धतीने आपण टिक्की वगैरेला शेप देतो त्याच पद्धतीचा शेप दिलेला आहे। एक टिक्की तयार झाली की हिला प्लेटमध्ये ठेवूया आणि सेम प्रोसेसने बाकीचा संपूर्ण नाश्ता आपण अशा पद्धतीने बनवून तयार करायचा आहे। सकाळच्या घाईमध्ये लहान मुलांना टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी ही रेसिपी तुम्ही झटपट बनवू शकता। शिवाय आपण यामध्ये काही भाज्यांचा वापर केला आहे, त्यामुळे अधिकच पौष्टिक देखील आहे। एक एक करत संपूर्ण नाश्ता आपण तयार करून घेतलेला आहे। तर आता आपण याला ताबडतोब फ्राय करण्याची तयारी करूया। याकरता गॅसवरती कढाईमध्ये मी तेल अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेले होते। तेल गरम झाले की अगदी हलक्या हाताने आपण यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहे। सुरुवातीला गॅसची फ्लेम मी हाय करून तेलाला अगदी छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नाश्ता तेलामध्ये टाकला की गॅसची फ्लेम आपल्याला मध्यम ठेवायची आहे। मध्यम फ्लेमवरती साधारणतः 6 ते 7 मिनिटांपर्यंत अगदी छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोन्ही बाजूने याला फ्राय करून घेऊया।
लहान मुलांना मधल्या वेळेत काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत असे पदार्थ खायला फार आवडते, तर अशा वेळी अवघ्या 10 मिनिटांमध्ये तयार होणारे कोबीचे कुरकुरीत वडे तुम्ही संपूर्ण कुटुंबासाठी बनवू शकता. शिवाय पावसाळा सुरू झाला की गरम-गरम चहासोबत देखील मुलांना तसेच मोठ्यांना काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत असं खावंसं वाटतं, तर अशा वेळी झटपट तुम्ही हे कोबीचे वडे बनवू शकता. जवळपास 6 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता, बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी कोबीचे कुरकुरीत वडे या ठिकाणी तयार झालेले आहे. खूप छान असा सुरेख रंग देखील या वड्यांना आला आहे. तर सकाळच्या घाईमध्ये टिफिन तसेच नाश्त्यासाठी हे कोबीचे कुरकुरीत वडे घरी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच अशा नवनवीन अचूक आणि प्रमाणबद्ध रेसिपी बघण्यासाठी सर्व किचन रेसिपी या आपल्या चॅनलला यूट्यूबवरती सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत.